नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून महिना संपत आलेला आहे। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही। कडक ऊन आणि उमटणारे कोरडे ढग यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत पडला आहे। ज्या शेतकरी बांधवांनी सुरुवातीच्या किरकोळ पावसावर पेरण्या उरकल्या होत्या त्यांच्या पिकांना आता पाण्याची अत्यंत तीव्र गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ज्या भागात अजूनही एक थेंबही पडलेला नाही तिथे शेतकरी चातकासारखे पावसाकडे डोळे लावून बसलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे, अखेर दमदार आणि समाधानकारक पाऊस कधी पडणार। शेतकरी बांधवांनो, या चिंतेच्या वातावरणात आताच्या घडीची सर्वात मोठी अधिकृत आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील 72 तासांसाठी म्हणजेच येत्या 3 दिवसांसाठी महाराष्ट्राचा एक अत्यंत सखोल आणि महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे। या ताज्या अंदाजानुसार पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण या 12 जिल्ह्यांची माहिती 3 वेगवेगळ्या टप्प्यात पाहणार आहोत। पहिले 4 जिल्हे कोणते, त्यानंतरचे 4 जिल्हे कोणते आणि शेवटचे 4 जिल्हे कोणते जिथे अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहे आणि तिथे आता मुसळधार पाऊस पडणार आहे, याची संपूर्ण तालुकानिहाय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। याच सोबत उर्वरित महाराष्ट्रातील असे कोणते जिल्हे आहेत जिथे अद्याप पाऊस पडलेला नाही आणि तिथे पुढील 3 दिवसात परिस्थिती कशी राहील याचाही सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। हा व्हिडिओ माहितीने परिपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यासाठी हा व्हिडिओ शांतपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग थेट जिल्ह्यांच्या विश्लेषणाला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार या पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात पावसाचा जोर अत्यंत तीव्र गतीने वाढणार आहे। दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह येथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिली आहे, पण आता डक यांच्या अंदाजानुसार येथे दमदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। तालुकानिहाय परिस्थिती बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, पैठण आणि कन्नड या तालुक्यांमध्ये पुढील 3 दिवसात हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळेल। दुपारनंतर काळेकुट्ट ढग जमा होऊन मुसळधार पाऊस सुरू होईल। तसेच सिल्लोड, सोयागाव, फुलंब्री, खुलताबाद या परिसरात कापूस आणि मका उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत होते। या पावसामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। ग्रामीण भागात आणि काही ठिकाणी कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा। जालना हा प्रामुख्याने मोसंबी आणि कपाशीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। पाणी नसल्यामुळे मोसंबीच्या बागा सुकू लागल्या होत्या, पण आता या भागात चांगल्या पावसाचे संकेत आहेत। तालुकानिहाय परिस्थिती बघायला गेलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या ताज्या अंदाजानुसार जालना शहर, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यांमध्ये पुढील 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे। हा पाऊस मोसंबीच्या बागांना नवसंजीवनी देईल। याशिवाय आंबड, घनसावंगी, परतूर आणि मंठा या तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या पेरण्यांसाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरणार आहे। जमीन पूर्णपणे तृप्त होईल का, इतका पाऊस पडेल का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता, तर शेतकरी मित्रांनो, जमीन पूर्णपणे तृप्त होईल इतका दमदार पाऊस जालना जिल्ह्यात अपेक्षित आहे। यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाची तीव्रता अधिक असणार आहे। तालुकानिहाय परिस्थिती बघायला गेलं प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे की बीड जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई आणि परळी या भागात ढगांच्या प्रचंड गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल। वीज पडण्याच्या घटना या भागात घडू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी। तसेच गेवराई, पाटोदा, आष्टी आणि शिरूर, कासार या दुष्काळी भागात हे पुढील 3 दिवसात पाऊस समाधानकारक हजेरी लावणार आहे। नदी नाल्यांचे पाणी वाहते होईल
इतका पाऊस बीड जिल्ह्यात या काळात पडू शकतो। यामध्ये आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव। धाराशिव जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा जास्त होता। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, परंतु सर्वदूर पाऊस नसल्यामुळे शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत होते। आता तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर आता पुढील 3 दिवसात धाराशिव शहर, तुळजापूर, अमरगा आणि लोहारा या तालुक्यांमध्ये मान्सून अतिशय सक्रिय होत आहे। या भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळतील। तसेच भूम, परंडा, वाशी आणि कळंब या तालुक्यांमध्ये जे शेतकरी बांधव पावसाअभावी थांबले होते त्यांच्या शेतात आता पेरणीयोग्य पाऊस होणार आहे। हा पाऊस सलग पडणार नाही, पण पडताना तो अतिशय जोरदार पडेल। शेतकरी मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजेच नंतरच्या 4 जिल्ह्यांकडे। या भागात कापूस, सोयाबीन आणि संत्र्यांसारखी मोठे पिके आहेत। तिथे पावसाची काय परिस्थिती असेल ते आता आपण सविस्तर पाहूया। यामध्ये 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर। विदर्भातील नागपूर जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र आहे। तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात पुढील 3 दिवसात अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत। नागपूर शहर, कामठी, हिंगणा आणि अमरेड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल। तसेच रामटेक, सावनेर, काळमेश्वर आणि काटोल या संत्रा पट्ट्यामध्ये देखील पावसाची तीव्रता अधिक असेल। सकल भागात आणि शेतांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे संत्र्यांच्या बागेतून पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आताच चर खोदून ठेवावे। शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अमरावती। अमरावती जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती, चांदूर, बाजार, अचलपूर आणि मोर्शी या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। कापूस आणि सोयाबीनच्या पिकांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक ठरेल। तर वरुड, दारणी, चिखलदरा आणि अंजनगाव, सुरजी या डोंगराळ आणि मेळघाट परिसरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। या भागातील नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान खात्याने सुद्धा दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ। पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये कपाशीची उगवण झालेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील 72 तास महत्त्वाचे आहेत। तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर यवतमाळ मधील दारव्हा, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे काही ठिकाणी पिकांचे किरकोळ नुकसान होऊ शकते। तसेच वणी, पांढरकवडा, राळेगाव आणि केळापूर या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे की विदर्भातील हा पाऊस पिकांची वाढ चांगली करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, पण जास्त पाणी साचल्यास पिके पिवळी पडू शकतात, याकडे लक्ष द्यावे। शेतकरी मित्रांनो, आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध आहे। खानदेशात यंदा मान्सून उशिरा पोहोचल्यामुळे शेतकरी चिंतेत होते। आता तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, भुसावळ आणि चोपडा या केळीच्या पट्ट्यांमध्ये दमदार पावसाची सुरुवात होत आहे। यामुळे केळीच्या बागांना मोठा फायदा होईल। तसेच जळगाव शहर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि अमळनेर या तालुक्यांमध्ये कापूस पेरणीसाठी अतिशय उत्तम असा पेरणीयोग्य पाऊस पुढील 48 ते 72 तासात पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता वळूया सर्वात महत्त्वाच्या 3ऱ्या टप्प्याकडे, म्हणजेच शेवटच्या 4 जिल्ह्यांकडे। या जिल्ह्यांमध्ये अद्याप अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही। शेतकरी बांधव रोज आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत। आता तुमच्याकडे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी काय अंदाज दिला आहे ते अतिशय लक्षपूर्वक नक्की शेवटपर्यंत बघा। यामध्ये 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली। सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने प्रचंड मोठी ओढ दिली आहे। पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे। तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार सांगलीच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्याला म्हणजेच जत, आटपाडी आणि कवठेमंकाळ तालुका
या तालुक्यामध्ये पुढील 48 ते 72 तासात अतिशय जोरदार पावसाचा दिलासा मिळणार आहे। येथे शेतकरी पेरणीसाठी थांबले आहेत। त्यांच्या शेतात आता पाणी वाहते होईल। तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, पलूस आणि कडेगाव या भागात मध्यम ते जोरदार पावसाचे स्वरूप पाहायला मिळू शकते, ज्यामुळे येथील द्राक्ष बागायतदारांना मोठा दिलासा मिळेल। पश्चिम भागातील शिराळा आणि वाळवा त्याचबरोबर ईश्वरपूर तालुक्यात डोंगराळ भागांमुळे पाऊस सातत्याने सक्रिय राहील। शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सातारा। सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग नेहमी कोरडा राहतो आणि यंदाही तिथे पावसाची मोठी प्रतीक्षा आहे। तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर यावेळच्या अंदाजात पंजाबराव डक यांनी साताऱ्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे। मान, खटाव आणि पलटण या दुष्काळी तालुक्यांमध्ये पुढील 48 तासात स्थानिक पातळीवर मोठे ढग तयार होऊन मुसळधार पाऊस पडणार आहे। या पावसाचा जोर इतका असू शकतो की रखडलेल्या सर्व पेरण्या एकाच वेळी मार्गी लागतील। दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, कराड, वाई आणि सातारा शहर परिसरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। तर महाबळेश्वर, जावळी आणि पाटण या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। यामध्ये आता 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो अहिल्यानगर। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून इथे पावसाचे वितरण नेहमीच असमान राहिले आहे। तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार बुलेटिन नुसार नगरच्या दुष्काळी भागाला म्हणजेच कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांना पुढील 3 दिवसात खूप मोठा दिलासा मिळणार आहे। या भागात मुसळधार सरी कोसळतील, ज्यामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होतील। तर संगमनेर, अकोला, कोपरगाव आणि राहता उत्तर भागात मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो। अकोले तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल। यामध्ये आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सोलापूर। शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात डाळिंब बागायतदार आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून येथील उन्हाचा कडाका खूप जास्त होता। काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला होता, पण मनावासा आणि समाधानकारक पाऊस पाहायला मिळाला नाही। आता तालुका निहाय परिस्थिती बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माढा आणि माळशिरस या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे। तसेच सोलापूर शहर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट आणि पंढरपूर या दक्षिण पूर्व पट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे डाळिंबीच्या बागा फुटायला आणि विहिरींची पाणी पातळी वाढायला मोठी मदत होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण वरील 12 जिल्ह्यांची सविस्तर माहिती घेतली। आता आपण बोलूया महाराष्ट्रातील अशा उर्वरित जिल्ह्यांबद्दल जिथे अजूनही पावसाने ओढ दिली आहे। शेतकरी चिंतेत आहेत आणि काही ठिकाणी अजूनही पाऊस पडलेला नाही। या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवसात नेमकी काय परिस्थिती असणार आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। मध्ये आता धुळे आणि नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यात अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत। पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस या भागातील कोरडे हवामान संपणार असून अनेक ठिकाणी मध्यम ते तुरळक स्वरूपाचा चांगला आणि पेरणीयोग्य पाऊस सर तुरळक स्वरूपाचा चांगल्या सरीचा पाऊस कोसळणार आहे। सरसकट अतिवृष्टी होणार नसली तरी रखडलेल्या पेरण्या सुरू होण्यासाठी हा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। त्याचबरोबर आता वाशिम आणि अकोला शेतकरी मित्रांनो, विदर्भातील या पट्ट्यांमध्ये काही तालुक्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पुढील 72 तासात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर ढग जमा होऊन मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आता पुढील जिल्हे बघायला गेलं तर नांदेड, लातूर आणि हिंगोली मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये देखील काही भागात पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार लगतच्या बीड आणि जालनामध्ये होणाऱ्या मोठ्या पावसामुळे या जिल्ह्यांच्या सीमावर्ती तालुक्यांमध्ये देखील चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो। लातूर आणि नांदेडच्या अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। शेतकरी मित्रांनो, आता पुणे आणि नाशिकचा पूर्व भाग, पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड आणि नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर या दुष्काळी भागात अजूनही पाऊस पडलेला नाही। या भागात पुढील 3 दिवसात मेघगर्जना मध्यम स्वरूपाचा पाहायला पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने सुद्धा वर्तवला आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, घाटमाता या भागात मान्सूनचा नेहमीचा पाऊस सुरूच आहे आणि तो पुढेही सक्रिय राहील।
कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असेल. शेतकरी मित्रांनो, पाऊस येणार हे ऐकून अनेक शेतकरी बांधव लगेच ट्रॅक्टर घेऊन शेतात पेरणीसाठी घाई करतात. पण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सर्व शेतकरी बांधवांना एक अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे, ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. आता पेरणीची घाई करू नका. पहिल्या किंवा दुसऱ्या पावसानंतर जमीन केवळ वरून ओली दिसते, परंतु जमिनीच्या आतमध्ये उन्हाची प्रचंड उष्णता, उष्ण वाफा साचलेली असते. जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 4 इंच खोलवर बोटे आत रुतत नाहीत, किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करू नका. दुबार पेरणीचे संकट आता बऱ्याच शेतकरी बांधवांना ओढावले आहे, कारण शेतकरी बांधवांनी अनेक ठिकाणी घाई गडबडीत पेरण्या केल्या होत्या. जर तुम्ही घाई गडबडीत पेरणी कराल तर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होईल. जर पावसाने पुन्हा 10 ते 15 दिवस ओढ दिली तर बियाणे जमिनीतच सडून किंवा करपून जातील. यामुळे तुमचे हजारो रुपयांचे बियाणे वाया जातील आणि दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढावू शकतो. त्यामुळे जमिनीची ओल 4 इंच झाल्याची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्या. शेतकरी मित्रांनो, शेती आणि पिकांपेक्षा तुमचा जीव तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे. या 3 दिवसात अनेक ठिकाणी विजांचे प्रमाण खूप जास्त असणार आहे, म्हणून खालील सुरक्षा नियोजनांचे कडक पालन करा. झाडांचा आश्रय घेऊ नका. शेतात काम करताना अचानक विजा चमकू लागल्या तर कधीही मोठ्या आणि उंच झाडाखाली उभे राहू नका. वीज नेहमी उंच वस्तूवर आधी पडते. शक्य असल्यास पक्क्या छताखाली आश्रय घ्या. शेतकरी मित्रांनो, मोबाईलचा वापर टाळा. विजा चमकत असताना शेतात मोबाईलवर बोलणे किंवा इंटरनेट वापरणे पूर्णपणे टाळा. मोबाईलच्या लहरींमुळे वीज आकर्षित होण्याची शक्यता असते. नंबर 3, जनावरांना सुरक्षित ठेवा. आपली जनावरे आपली संपत्ती आहे. त्यांना कधीही उघड्यावर किंवा शेतात झाडाला बांधून ठेवू नका. त्यांना पक्क्या शेड खाली किंवा गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधा. वीज पडण्याच्या घटनांमध्ये जनावरांचे मोठे नुकसान होते. आता पाण्याचा अंदाज घ्या. शेतकरी मित्रांनो, नदी, ओढे आणि नाले ओलांडताना पाण्याचा अंदाज आल्याशिवाय दुचाकी किंवा बैलगाडी पाण्यात घालू नका, कारण कमी वेळेत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रभाव अचानक वाढतो आणि त्या प्रवाहात अचानक शेतकरी बुडून जाऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमची ही सविस्तर आणि तालुका निहाय माहिती कशी वाटली? तुमच्या गावात सध्या ढगाळ वातावरण आहे का? तिथे पेरणी झाली आहे का? तुमच्या गावाचे नाव आणि तिथली परिस्थिती खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. तुमचा एक कमेंट कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. तुमची एक कमेंट शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. जर तुम्हाला आमची ही मेहनत आणि अचूक माहिती आवडली असेल, अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि हवामान अंदाजासाठी आपल्या बोलगड्या मराठीचे सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. सावध रहा, सतर्क रहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.